जायकवाडी धरणाचं पाणी झपाट्याने कमी झाल्यामुळे पाण्यात गेलेली जुनी मंदिरं आता दिसू लागली। 50 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेली मंदिरं दिसू लागल्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या। नगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचं चक्रधर स्वामी यांचं मंदिर देखील पाण्याबाहेर आलंय। गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरण बांधलंय। 1965 मध्ये धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर 23 मे 1974 साली धरणात पहिल्यांदाच पाणी साठवण्यास सुरुवात झाली होती। यापूर्वी 2018 मध्ये धरणाचा पाणी साठा मृत साठ्यात आल्यानंतर मंदिरं उघडी पडली होती। त्यानंतर आता 6 वर्षांनंतर ही मंदिरं पुन्हा पाण्याबाहेर आली। धरणातल्या पाण्याची पातळी खालावल्याने काही जुने रस्ते देखील उघडे पडत असल्याचं कळतंय। तर धरणाचा पाणी साठा मृत साठ्यात गेल्यामुळे अनेक जुनी मंदिरं आता दिसू लागल्याचं पाहायला मिळतं। जायकवाडी धरणातला पाणी साठा सध्या खूप खालावलेला आहे। त्यामुळे धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचं चक्रधर स्वामी यांचं मंदिर आता पाण्याबाहेर आलंय।